श्रीमंत तुझ समान होऊ दे, तुझ समान होऊ दे. येत शरण तव पदासी, देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा. रामभाऊ म्हाळगी, लेखक माधव भांडारी. रामभाऊंच्या कार्याचा आवाका फार विशाल होता, पण त्यातील महत्त्वाचा भाग हा होता की त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व संघ समर्पित होतं. याचा अतिशय हृदयस्पर्शी अनुभव त्यांच्या मृत्यूच्या वेळी आला. अखेरच्या काही दिवसांमध्ये रामभाऊंची शुद्ध हरपली होती, पण त्याही अवस्थेत ते जे बोलत असत ते सर्व संघाच्या कामाशी, शाखेच्या दैनंदिन कामाशी संबंधित होतं. प्रथम भारतीय जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पार्टी या दोहोंच्या महाराष्ट्रातील उभारणीत सिंहाचा वाटा उचलणारे स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी हे महाराष्ट्राच्या विधिमंडळ इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण नाव आहे. जनसंघाच्या स्थापनेपासून रामभाऊ म्हाळगी जनसंघाच्या कामाशी जोडलेले होते. 9 जुलै 1921 रोजी पुण्यातल्या कडूस तालुका खेड या लहानशा खेडेगावात जन्मलेल्या रामभाऊंना केवळ 61 वर्षांचं आयुष्य लाभलं. 6 मार्च 1982 रोजी कर्तृत्वाच्या ऐन भरात असताना कॅन्सरच्या असाध्य दुखण्यानं त्यांचा जीवन प्रवास खंडित केला. पण या 61 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जे कार्य करून ठेवलंय ते आजही त्यांच्या मृत्यूला 40 वर्ष होत आली तरीही नेहमी आठवलं जातं. माझ्या सुदैवानं मला काही काळ त्यांच्याबरोबर वावरण्याची, काम करण्याची, त्यांच्या कामाची शैली जवळून बघण्याची संधी मिळाली. त्यांच्या अखेरच्या आजारात त्यांची थोडी सेवासुद्धा माझ्या हातून झाली, हे मी माझं भाग्य मानतो. रामभाऊंच्या कार्याचा आवाका फार विशाल होता, पण त्यातील महत्त्वाचा भाग हा होता की त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व संघ समर्पित होतं. याचा अतिशय हृदयस्पर्शी अनुभव त्यांच्या मृत्यूच्या वेळी आला. अखेरच्या काही दिवसांमध्ये रामभाऊंची शुद्ध हरपली होती, पण त्याही अवस्थेत ते जे बोलत असत ते सर्व संघाच्या कामाशी, शाखेच्या दैनंदिन कामाशी संबंधितच होतं. श्वास थांबण्यापूर्वी त्यांनी पूर्ण शाखा लावली आणि संघाची प्रार्थना सुद्धा म्हटली. तेच त्यांचे शेवटचे शब्द होते. केवळ रास्व संघाच्याच कामाशीच नाही तर आयुष्यभर स्वीकारलेल्या कोणत्याही कार्याशी एवढी एकरूपता फार क्वचित बघायला मिळते. सन 1939 साली रामभाऊ मॅट्रिकची परीक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले, पण पुढे महाविद्यालयीन शिक्षणाकडे न वळता ते रास्व संघाचे प्रचारक निघाले. प्रचारक म्हणून त्यांना दक्षिण भारतात कोइंबतूर इथे पाठवलं गेलं. सुमारे 1.5 वर्ष त्या भागात संघ कार्य केल्यानंतर ते पुण्याला परत आले आणि त्यांनी खंड पडलेलं महाविद्यालयीन शिक्षण सुरू केलं. BA ची पदवी मिळवल्यानंतर ते पुन्हा रास्व संघाचे प्रचारक म्हणून बाहेर पडले. यावेळेला त्यांच्यावर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली. सन 1949 पर्यंत त्यांनी ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. पुण्याला परत आल्यानंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास सुरू केला. 1952 साली रामभाऊ वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याच वर्षी त्यांनी बार काउन्सिलमध्ये वकील म्हणून आपल्या नावाची नोंदणी करून घेतली. वकिलीचा अभ्यास चालू असतानाच त्यांनी MA ची पदवी सुद्धा मिळवली होती. त्याच दरम्यान ते नव्यानं स्थापन झालेल्या जनसंघाच्या कामाशी जोडल्या गेले. महाराष्ट्रात जनसंघाची स्थापना करण्यासाठी
डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्वतः आले होते. त्यावेळेला डॉक्टर मुखर्जींच्या पुण्यातील सर्व कार्यक्रमांचं नियोजन करण्याची जबाबदारी रामभाऊंवर सोपवली गेली होती आणि ती त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या पार पाडली होती. महाराष्ट्रात 6 जुलै 1952 रोजी जनसंघाची रीतसर स्थापना झाल्यानंतर जनसंघाचे महाराष्ट्र प्रांत कार्यवाह म्हणून रामभाऊंच्या नावाची घोषणा केली गेली. 1957 साली रामभाऊ पहिल्यांदा मावळ मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. 1967 आणि 1972 असे पुन्हा मिळून एकूण 3 वेळा त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली. तर 1977 व 1980 असं 2 वेळा ते ठाणे मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुझ समान होऊ दे, तुझ समान होऊ दे. येत शरण तव पदासी देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे.